नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जातात? मित्रांनो 5 सेकंदासाठी वेळ देत आहे. तुमचे उत्तर नक्की कमेंट करा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 2 आहे, मानवी रक्ताचा पीएच साधारण किती असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 7.4. मानवी रक्ताचा पीएच हा साधारण 7.4 इतका असतो. प्रश्न क्रमांक 3 आहे, शेतकऱ्यांचा असूट हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूट हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, यवतमाळ. यवतमाळला महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून ओळखले जातात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, पुणे करार कोणामध्ये झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, राष्ट्रपती. भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. प्रश्न क्रमांक 7 आहे, मूक नायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्त्री शिक्षणासाठी भारतातील पहिली मुलीची शाळा कोणी सुरू केली? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी भारतातील पहिली मुलीची शाळा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, करो या मरो हा संदेश कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, भारत छोडो आंदोलन. करो या मरो हा संदेश भारत छोडो आंदोलनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, स्वदेशी चळवळीची सुरुवात कोणत्या घटनेनंतर झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, बंगालची फाळणी. स्वदेशी चळवळीची सुरुवात ही बंगालच्या फाळणी या घटनेनंतर सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतरत्न पुरस्कार प्रथम कधी देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रथम देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर करून घेतला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई येथे भरलेले आहे. प्रश्न क्रमांक 14, दिनबंधू हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, नारायण मेघाजी लोखंडे. दिनबंधू हे वृत्तपत्र नारायण मेघाजी लोखंडे हे चालवत होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, पेशवे काळातील प्रसिद्ध युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1761 मध्ये पेशवे काळातील प्रसिद्ध युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध 1761 मध्ये सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 16, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात फूट कोणत्या वर्षी पडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1907 मध्ये
राष्ट्रीय काँग्रेसची सुरत अधिवेशनात फूट पडलेली आहे? प्रश्न क्रमांक 19, प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केली? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, जळगाव. महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा हा जळगाव आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, चंद्रपूर. महाराष्ट्रातील ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प ही चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22, प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, सातारा. प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, रायगड. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, चंद्रभागा. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र चंद्रभागा या नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 25, भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कृष्णा नदी. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 26, तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मध्य प्रदेश. तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेशमध्ये होत असतो. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातील गौताळा अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 28, केंद्र सरकारने डिजिटल प्रशासनासाठी नवीन सुधारणा धोरण कधी जारी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 2 फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने डिजिटल प्रशासनासाठी नवीन सुधारणा धोरण जारी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 29, शिक्षण मंत्रालयाने युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलच्या नवीन कॅम्पसला कोणत्या शहरात मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, बंगळूर. प्रश्न क्रमांक 30 आहे, जानेवारी 2026 मध्ये नागेश कपूर यांनी कोणत्या दलाचे नवीन उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, भारतीय वायुसेना. जानेवारी 2026 मध्ये नागेश कपूर यांनी भारतीय वायुसेना उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा.